सर्वांना शुभ सकाळ. आपण चेतनेतून ब्रह्मांडापर्यंतच्या निर्मितीचा प्रवास करतोय, त्याचा आज दुसरा दिवस आहे. काल आपण क्वांटम फिजिक्स म्हणजे काय बघितलं. क्वांटम फिजिक्सचे जे काही नियम आहेत, गुणधर्म आहेत, सूक्ष्म जगातले नियम म्हणू किंवा सूक्ष्म कणांसाठी बनलेले वेगळे नियम, जे की भौतिक आयुष्यात स्थूल गोष्टींसाठीचे फिजिक्सचे जे नियम आहेत ते सूक्ष्म कणांसाठी सेम लागू होत नाहीत. वेगळा नियम म्हणायचे वेगळा रिझल्ट देतात, त्यामुळे त्यांचे नियम हे वेगळे म्हणजे अमर्यादित आहेत. स्थूल वस्तू किंवा दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मर्यादित आहेत. थोडक्यात आपण बघितलं की डोळ्यांनी दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मर्यादित आहेत, लिमिटमध्ये आहेत. त्यांना बाउंड्रीज आहेत. आणि सूक्ष्म लेवलच्या ज्या गोष्टी आहेत, आत्म्यासारख्या न दिसणाऱ्या, सहजासहजी डोळ्यांना न दिसणाऱ्या, त्या क्वांटम फिजिक्स या कन्सेप्टवरती, या नियमांवरती चालतात. त्यामुळे त्याचे रिझल्ट वेगळे येतात आणि त्या अमर्यादित आहेत. थोडक्यात स्थूल जग जे आहे ते कणांनी बनलंय म्हणू शकतो आणि सूक्ष्म जे आहे ते तरंगांनी बनलंय. मग हे जरी विधान केलं तरी पुन्हा डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघितल्यानंतर, आपण काल बघितली ती, पहिल्यांदा एका फटीतनं कण सोडले गेले, एक लाईन आली. मग दोन फटींमधनं कण सोडले गेले, मोठे स्थूल कण म्हणू आपण त्याला, तर दोन लाईन दिसल्या. ते जेव्हा एका फटीतनं तरंग सोडला गेला, तरंग म्हणजे काय, लाटां लिक्विड सारखं, तर एक लाईन दिसली. जेव्हा दोन फटींमधनं तरंग सोडले गेले तेव्हा दोन पेक्षा अधिक लाईन दिसल्या. मग त्या लाईन पण आहेत ना, एक फेंट एक डार्क अशी दिसली होती. तर त्याचं आज आपण सायन्स समजून घेणार आहे. मग हे झालं पार्टिकल आणि वेव्हचं. मात्र नंतर आणखीन एक एक्सपेरिमेंट केला गेला की सूक्ष्म कण, इलेक्ट्रॉनच्या रूपातले किंवा अतिसूक्ष्म म्हणू आपण, डोळ्यांना सहजासहजी न दिसणारे असे कण, पार्टिकल एका फटीतनं पाठवले, एक लाईन दिसली. दोन फटींमधनं पाठवले तर तरंगांसारख्या वेगवेगळ्या लाईन दिसल्या. कण पाठवल्यावर पण फक्त ते कण मोठ्या आकाराचे नसून सूक्ष्म आकारांचे होते. आणि जेव्हा हा एक्सपेरिमेंट केला गेला तेव्हा शास्त्रज्ञ सुद्धा हादरले की हे कसं काय शक्य आहे. आतापर्यंत कण पाठवल्यावर एक लाईन, दोन फटीतनं पाठवले का, एक फटीतनं पाठवले का, एक फटीतनं पाठवल्यावर एक लाईन, दोन फटीतनं पाठवल्यावर दोन लाईन. तरंगांचं समजू शकतो, एका फटीतनं पाठवल्यावर एक लाईन येते आणि दोन फटीतनं पाठवल्यावरती अनेक लाईन येतात, कारण की इंटरफेरन्स क्रिएट होतं. तर ते इंटरफेरन्सचा सायन्स आपण आज बघणार आहे. हे वेव्हच्या, तरंगांच्या बाबतीत त्यांनी मान्य केलं, नॉर्मल आपल्या मेंदूनं मान्य केलं किंवा शास्त्रज्ञांनी पण मान्य केलं. पण जेव्हा सूक्ष्म कण म्हणजे इलेक्ट्रॉन सारखे अतिसूक्ष्म कण घेतले गेले आणि ते जेव्हा एका फटीतनं पार केले तेव्हा सेम एकच लाईन आली. मात्र दोन फटीतनं पार केल्यानंतरनं तरंगांसारखे पार्टिकलच्या वेगवेगळ्या म्हणजे दोन पेक्षा जास्त लाईन निर्माण झाल्या. तेव्हा हे मेंदूला न पटण्यासारखा निकाल होता किंवा जे काही दिसत होतं स्क्रीनवरती ते मेंदूला न पटण्यासारखं होतं. म्हणून त्यांनी हजारो वेळा तो एकच एक्सपेरिमेंट करून बघितला वेगवेगळ्या पद्धतीनं. जसं की त्यांनी बघितलं जेव्हा की दोन फटीतनं पाठवल्यावर तरंगांसारखे सूक्ष्म पार्टिकल दिसतात, तर कदाचित ते एका वेळी खूप सारे पार्टिकल पाठवतोय म्हणून झालं असेल. म्हणून त्यांनी एक एक पार्टिकल, दोन फटींमधनं एक एक पार्टिकल पाठवून बघितला, तरी सुद्धा सेम अवस्था. मग त्यांना वाटलं त्या फटीतनं जाताना काहीतरी वेगळं होतंय सूक्ष्म कण असल्यामुळं. म्हणून त्या फटीजवळ एक ऑब्झर्वर ठेवला, एक डोळ्यासारखं ठेवलं गेलं, काल आपण बघितलं व्हिडिओमध्ये. आणि जेव्हा ते ठेवलं गेलं तेव्हा मात्र आणखीन धक्कादायक निकाल दिसला. तो असा की जे सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक कण होते
दोन फटींमधनं पाठवल्यावर तरंगांसारखे दिसत होते, म्हणजेच दोन पेक्षा अधिक लाईन आल्या होत्या. जेव्हा तो ऑब्झर्वर ठेवला गेला त्या फटीजवळ, दोन लाईन किंवा दोन फटींची एक्सपेरिमेंट करताना, तेव्हा ते पार्टिकल्स म्हणजेच ते अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिकचे कण त्या दोन फटींमधनं पास होऊन फक्त दोनच लाईन झाल्या. जेव्हा तो ऑब्झर्वर डोळा ठेवला नव्हता तोपर्यंत दोन फटीतनं ते पार्टिकल अतिसूक्ष्म कण पाठवल्यावर अनेक लाईन दिसल्या. मात्र जेव्हा तिथं डोळा ठेवला गेला किंवा ऑब्झर्वर ठेवला गेला तेव्हा मात्र परत ते अतिसूक्ष्म कण दोन फटीतनं पाठवल्यावर दोनच लाईन तयार झाल्या. आता हा एक्सपेरिमेंट केल्यावर तर आणखीनच मोठा धक्का बसला शास्त्रज्ञांना की हे काय होतंय सगळं नेमकं. म्हणून त्यांनी या अतिसूक्ष्म कणांचा अभ्यास करायला चालू केलं. तोपर्यंत न्यूटन जेवढं काही शोध लावले होते तिथं न्यूटनला पण वाटलं होतं आणि बाकीच्या पण शास्त्रज्ञांना वाटलं होतं की सायन्स आता इथं संपले, अजून आणखीन याच्या पुढे शोध लावू शकत नाही. पण जेव्हा हा डबल स्लिट एक्सपेरिमेंट केला गेला तेव्हा मात्र न्यूटनला पण धक्का बसला की अरे हे कसं काय शक्य आहे, हे होणं शक्यच नाहीये. म्हणून मग नंतर दुसरा शास्त्रज्ञ आला. आता हे छोट्या अतिसूक्ष्म कणांचा जेव्हा शोध लावला गेला किंवा त्याच्यावर अभ्यास करायला चालू झालं डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट नंतरनं, तेव्हा त्याचे गुणधर्म काय नेमका गोष्टी घडतात त्याच्यात, ते अतिसूक्ष्म कण त्यांचं बिहेवियर का चेंज करतात, जेव्हा तिथं साक्षीदार कोणीतरी येतंय तेव्हा ते का बिहेवियर चेंज करतात, म्हणून जेव्हा त्याच्याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला आणि त्यातल्या आणखीन बऱ्याच सूक्ष्म लेवलच्या गोष्टी का तशा होतात त्याचं अजूनही कारण समजलेलं नाहीये. त्यातलीच आणखीन एक गोष्ट ती म्हणजे आज आपण बघणार आहे क्वांटम एन्टँगलमेंट. तर त्याच्या आधी आपण त्या डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा इंटरफेरन्स पॅटर्न काय असतो ते बघणार आहे. काल आपण डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघितली, पुन्हा मी आज ती एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली त्याच्यात काय होतं. म्हणजे जेव्हा ऑब्झर्वर येतो तेव्हा तेच पार्टिकल त्यांचं बिहेवियर बदलतात. तोपर्यंत ते नॅचरली तरंगांसारख्या अनेक लाटांसारख्या अनेक लाईन निर्माण करतात. पार्टिकल, सूक्ष्म पार्टिकल किंवा पार्टिकल असूनही तरंगांसारखं वागतात. पण जेव्हा ऑब्झर्वर ठेवला तेव्हा मात्र त्यांचं वागणं बदललं. तर हे सगळं आपण काल डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं. तर आज आपण त्याच्या पुढचा इंटरफेरन्स पॅटर्न बघणार आहे. लाटांचं जे काय आपण तरंग किंवा लाटा म्हणू, जेव्हा पाण्यात एखादा खडा टाकतो तेव्हा जे वर्तुळाकार तरंग निर्माण होतात, तर ते तरंग जर बारकाईनं बघितले तर काही तरंग जे असतात ते वरच्या बाजूला असं काय म्हणू आपण त्याला, त्यांचा पोर्शन वरती आलेला दिसतो आणि खाली काही आहेत ते खालच्या बाजूला असे दिसतात. ते आता आपण वेवच्या स्वरूपातलं जे काही इंटरफेरन्सचा पॅटर्न आहे, जे तरंगांनी निर्माण केलेल्या लाईन होत्या त्या फळ्यावरच्या स्क्रीनवरच्या, तर त्यातल्या काही लाईन फेंट होत्या, काही लाईन गडद होत्या. त्या अशा का का होत्या, म्हणजे इंटरफेरन्स जेव्हा त्या लाटांमध्ये झाल्यावर असं का निर्माण झालं त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे तो आपण बघणार आहे. तर मी रेकॉर्डिंग बंद करते आता. तर क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे काय, तर याच्या आधी आपण खूप वेळा ऐकलंय की एक कण जर भारतात आहे आणि दुसरा कण विदेशात ठेवला आहे, तर जर भारतातला जो काही कण आहे त्याच्यावर काही प्रक्रिया केली तर विदेशात ठेवलेल्या कणावरती सुद्धा प्रक्रिया आपोआप होते. मग ही आपोआप होते का, त्याच्या मागचं सायन्स काय आहे ते बघायचं आता. तर क्वांटम एन्टँगलमेंटला मराठीत एक समांतर अर्थाचा शब्द म्हटलं तर अदृश्य बंध असं म्हणता येईल. तर क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे नेमकं काय हे वैज्ञानिक अर्थानं समजून घ्यायचं तर दोन इलेक्ट्रॉनिक पार्टिकल घेतलेत, जसं की आपण कालपासून बघतो डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये की सूक्ष्म कण, इलेक्ट्रॉनिक कण घेतले की ते तरंगासारखे बिहेव करतात, वागतात. तसेच दोन इलेक्ट्रॉन कण, थोडक्यात आपण समजूया की दोन
नाणी घेतलीत, नाणी म्हणजे 1 रुपयाचं कॉईन किंवा 5 रुपयाचे कॉईन घेतले दोन. तर ते 5 रुपयाचे कॉईन जर दोन घेतले, तर त्यातला एक कॉईन जर आपण छापाकी काटा म्हणून इथं उडवला आपल्या भारतात, आणि दुसरा त्याच्या बरोबरचा जो कॉईन आहे तो दुसऱ्या देशात असेल, तर समजा इथल्या कॉईनचा छापा काटामध्ये छापा आला, हेड आणि टेल म्हणतो ना तसं हेड आलं, तर बाय डिफॉल्ट बाहेरच्या देशात असलेल्या कॉईनचं टेलच येणार. कारण दोनच प्रोबॅबिलिटी इथं पॉसिबल आहे, दोनच शक्यता पॉसिबल आहेत. जेव्हा दोन कण एकमेकांना कनेक्टेड असतात, अदृश्य बंध म्हटलं इथे, कनेक्शन असतं जेव्हा दोघांमध्ये काहीतरी, तेव्हा एकामध्ये काही बदल झाला भावनांमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या रोजच्या आयुष्यात बघितलं आपण, तर समजा दोन व्यक्ती, लहान बाळ आणि त्याची आई कन्सिडर केलं आपण, तर ते लहान बाळ म्हणजे आपण आता कित्येकदा हे खूप प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं उदाहरण आहे आणि आपण पण बघतो ते, किंवा ज्यांनी अनुभवलंय त्यांना ते आठवेल सुद्धा, की जन्मलेलं मूल म्हणजे लहान असतो तोपर्यंत त्याचं कनेक्शन इतकं स्ट्रॉंग असतं आईसोबत, की ते मूल म्हणजे आता लहान मुलं जन्माला आल्या त्यांना काहीतरी बारीक मोठे आजार होतात, तेव्हा त्यांना दुसऱ्या रूम मध्ये ठेवलं जातं, जसं की जन्मल्याबरोबर कावीळ होणं वगैरे असतं, तेव्हा त्यांना त्या लाईट मध्ये दुसऱ्या रूम मध्ये ठेवलं जातं आईपासून लांब. पण जेव्हा ते दुसऱ्या रूम मध्ये असतं, तेव्हा त्याला तिथे काय झालं की इकडे आईला ते फील होत असतं, जाणवतं. इव्हन ज्या आईचं कनेक्शन मुलाबरोबर मोठं झाल्यावरही स्ट्रॉंग असतं, त्या आईला मुलगा जर उदास असेल तर आईला पण इथे जाणवतं उदासीनता, किंवा मुलाला काहीतरी होतंय, किंवा त्याचं जे काय मानसिक स्थिती आहे ती नीट नाहीये, भलेही मुलगा सातासमुद्रापार फॉरेन मध्ये असेल आणि आई इथं भारतात असेल तर. याला काय म्हणायचंय, क्वांटम एंटँगलमेंट. मग हे का होतंय, कारण हा अदृश्य बंध आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कुठे वायरचं कनेक्शन नाहीये, किंवा सांगण्यासाठी कंटिन्युअस काही जोडलं गेलेलं नाहीये, की तिथं काय झालंय म्हणून इथं कळायला जोडलं गेलेलं नाहीये. तरीही कळतंय, कारण ते जे दोन पार्टिकल आहेत ते एकमेकांना अदृश्य स्वरूपामध्ये बांधलेले आहेत. मग हे बांधले गेलेत नेमकं म्हणजे काय झालंय, तर इथं सांगितलंय त्यांच्या इलेक्ट्रॉन पण नाही, त्याला त्या दोन कणांना फोटॉन म्हटले किंवा क्वांटम कण म्हटलंय, जे की एक विशिष्ट प्रकारचा एकमेकांसोबत संवाद करतात. तेव्हा त्यांच्या क्वांटम अवस्थेचं जे वर्णन आहे ते वेगवेगळं न राहता एकत्रित करावं लागतं, ज्याला एन्टँगल्ड म्हणतात. एकत्रित होणं म्हणजे काय, एन्टँगल्ड होणं. मग हे दोन कण जेव्हा खूप जास्ती कनेक्टेड असतात एकमेकांच्या सोबत, अदृश्य बंध असतो त्यांच्यामध्ये, जसं की अटॅचमेंट म्हणतो आपण, बरोबर. ज्याच्या सोबत अटॅचमेंट असते ना, त्याच्या बाबतीत ही अनुभूती खूप स्ट्रॉंगली येते. तर जेव्हा ते एकमेकाशी कनेक्टेड असतात आणि परस्पर संवाद करतात, तेव्हा त्या अवस्थेला क्वांटम एन्टँगलमेंट म्हणावं लागतं, किंवा ती अवस्था एन्टँगल्ड होते, म्हणून त्याला नाव क्वांटम एन्टँगलमेंट आहे. म्हणजे त्यांच्या मध्ये जो काही परस्पर संवाद होतो तो अदृश्य बंधनातून होतो, आणि तो अदृश्य बंधनातून होतो म्हणजे जरी ते दोन कण एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे जरी दिसताना दिसत असले, तरी ते पूर्णपणे कोणीही वेगळे करू शकत नाही, कारण त्याच्या मागे क्वांटम फिजिक्सचा नियम येतोय. त्यांची अवस्था जी आहे ती परस्परांशी संबंधित असते. एक अदृश्य बंध जो आहे त्यांच्यामधला, ते कितीही दूर गेले तरी तो बंध तोडता येत नाही. का येत नाही याचं उत्तर माहिती नाहीये, शास्त्रज्ञांना अजूनही त्याचं उत्तर माहिती नाहीये. तर आईन्स्टाईननं जेव्हा, आईन्स्टाईननं पण खूप सारे शोध लावले, पण आईन्स्टाईनला हे पटलं नाही, किंवा न्यूटन म्हणजे न्यूटन तर त्याच्या आधी त्यांनी शोध लावले, त्याच्यानंतर आईन्स्टाईन आले, बरोबर. आईन्स्टाईन 19व्या शतकात आले, न्यूटन त्याच्या आधी होते. तर मग न्यूटनचे बरेचसे नियम होते ते आईन्स्टाईननी मोडून काढले, म्हणण्यापेक्षा त्याला उत्तर दिली, की ही तुम्ही न्यूटननं जे काही शोध लावलाय, म्हणजे न्यूटनना फिजिक्सचा, क्लासिकल फिजिक्स म्हणतो आपल्या रोजच्या स्थूल
गोष्टींसाठीचे जे नियम शोधून काढले, जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम, जसं की चेंडू फोर्सने एखाद्या भिंतीवर मारला तर तेवढ्याच फोर्सने तो परत येईल, किंवा अ, वरती झाडाला असलेलं फळ जे खाली पडतं ते, कारण की ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळं किंवा पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळं होतं. हे नियम जे न्यूटननं मांडले ते स्थूल कणांसाठी एकदम परफेक्ट लागू होत होते. मात्र आईन्स्टाईननं किंवा यंग्सनं किंवा हेझनबर्गनी यांनी जे काही शोध लावले त्याच्यानंतर, त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना कळालं की अतिसूक्ष्म कण जे आहेत त्यांना हे नियम लागू होत नाहीत, न्यूटननं जे काही सांगितले आहेत ते. तेव्हा मात्र न्यूटनला पण धक्का बसला होता. तसंच आईन्स्टाईननं जेव्हा न्यूटनच्या मतांवरती अभ्यास करून त्याला खोडून काढलं होतं, तेव्हा आईन्स्टाईनला त्याच्यानंतरनं वाटलं की आता मी जे सांगितले ते सत्य किंवा शेवट आहे तो, जो की सूक्ष्म कणांबद्दलचा. मात्र त्यानं सांगितलेलं सुद्धा जे होतं त्याला सुद्धा धक्का देण्यासारखी गोष्ट म्हणजे हे क्वांटम एन्टँगलमेंट झाली. की ठीक आहे, सूक्ष्म कण जे आहेत एका सुपरपोजिशन मध्ये येतात, जसं की आता आपण तरंगांचं बघितलं, लाल आणि निळा जेव्हा एकमेकांना धडकतात तेव्हा त्या अनेक लाईन तयार करतात, वेव्स तयार करतात. ठीक आहे. मग जेव्हा एखादा सूक्ष्म कण असतो किंवा अतिसूक्ष्म पार्टिकल जरी असतो, तो दोन्ही प्रकारे बिहेव म्हणजे कोणत्याही प्रकारे तो बिहेव करू शकतो, हे आईन्स्टाईननं सांगितलं किंवा यंग थेअरीमध्ये निष्पन्न झालं. मग त्याच्यामध्ये तो कण एकतर दोन फटींमधनं पाठवल्यावर दोन लाईन दाखवेल किंवा तो अनेक तरंग दाखवेल. जर तिथं साक्षीदार असेल तर दोनच लाईन दाखवेल, साक्षीदार किंवा ऑब्झर्वर नसेल तर अनेक लाईन दाखवेल. म्हणजे त्या अतिसूक्ष्म कणाची स्थिती ही निश्चित नाहीये, अनिश्चित आहे. म्हणून हेझनबर्गने अनिश्चिततेचा नियम शोधला. अनिश्चिततेचा नियम आणि सुपरपोजिशन म्हटलं जातं त्याला, की एका वेळी अनेक अवस्था त्या पार्टिकलच्या असू शकतात. ह्याला सुपरपोजिशन म्हणतात. म्हणजे तो पार्टिकल किंवा ती लाईट कण सुद्धा असू शकते किंवा वेव्ह पण असू शकतो, किंवा तो सूक्ष्म जो काही आपण भाग घेऊ तो कण सुद्धा असू शकतो किंवा तरंग सुद्धा असू शकतो. म्हणजे एका वेळी दोन्ही अवस्था असू शकतात, त्याला सुपरपोजिशन म्हणतात. तर मग यंग्सनं हे एक्सपेरिमेंट केल्यावर त्याच्यात मिळालं, किंवा आईन्स्टाईन पण शोधत होता तोपर्यंत हे मिळालं. मात्र जेव्हा क्वांटम एन्टँगलमेंटचा शोध लागला तेव्हा आईन्स्टाईनला पण ही कल्पना मान्य नव्हती किंवा विचित्र वाटली. म्हणून त्यानं त्याला स्पुकी ऍक्शन ॲट अ डिस्टन्स असं म्हटलं. म्हणजे भीतीदायक घटना म्हणू शकतो आपण त्याला. कारण की निसर्गात जी काही माहिती प्रकाशाच्या वेगापेक्षा जलद जाऊच शकत नाही असं आईन्स्टाईनचं म्हणणं होतं. कारण त्यानं गतीचा नियम शोधून काढला ना, सगळ्यात फास्ट गती कोणाची असेल या ब्रह्मांडामध्ये, तर प्रकाशाची आहे हे त्यानं शोधून काढलं होतं. आणि त्या शोधाला या क्वांटम एन्टँगलमेंटनं फाटा दिला. म्हणजे काय केलं की प्रकाशापेक्षाही वेगवान संदेश क्वांटम एन्टँगलमेंटमध्ये परस्पर संवाद होतो हे दाखवून दिलं. म्हणून मग हे आईन्स्टाईनला विचित्र वाटलं, म्हणून त्यांना स्पुकी ऍक्शन ॲट अ डिस्टन्स असं नाव दिलं. तुम्ही ते ऑनलाईन असं जर नाव टाकलं तर त्याचेही व्हिडिओ भरपूर मिळतील की स्पुकी ऍक्शन ॲट अ डिस्टन्स म्हणजे नेमकं काय आहे. मग त्याच्यानंतर 1964 मध्ये जॉन बेल नावाचा एक फिजिक्सचा शास्त्रज्ञ आला, ज्यानं गणिती आधारावरती हे सगळं मांडण्याचा, एन्टँगलमेंट मांडण्याचा प्रयत्न केला. की त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे एक्सपेरिमेंट करून बघितले. हिडन व्हेरिएबल्स जे काही म्हणतो आपण, की अदृश्य बंध जे निर्माण झाले त्याच्यामध्ये काय आहेत ते नेमके बंध बघण्यासाठी त्यांनी खूप सारे गणिती तत्वज्ञानावर आधारित प्रयोग करून बघितले. मात्र याचा अर्थ जो काही लागलं, म्हणजे जे अदृश्य बंधनं आहेत त्याचा अर्थ मात्र त्याला कळत नव्हता, की त्याच्या त्या दोन परस्पर कणांमध्ये जी माहिती ट्रान्सफर केली जाते, मेसेज जातोय, तो इतक्या गतीने जातोय की प्रकाशाच्या वेगापेक्षाही फास्ट गतीने, क्षणापेक्षाही कमी वेळामध्ये ती माहिती एका कणापासून दुसऱ्या कणापर्यंत पोहोचते. हे त्याला त्याच्या प्रयोगांमधनं कळालं. पण ते असं कशामुळं होतं हे मात्र त्याला त्याच्या अभ्यासामध्ये कळलं नाही. म्हणून दोन माणसं, म्हणजे माणूस म्हणजे माणसा माणसांमध्ये पण एन्टँगलमेंट आहे.
म्हणून आपण अध्यात्मामध्ये म्हणतो ना की एकाच परमात्म्याचे अनेक अंश म्हणजे आपल्या माणसाच्या शरीरामध्ये असलेले आत्मे. सोर्स एकच आहे. जसं आता आपण यंग थेरीमध्ये बघितलं की लाईटचा सोर्स, मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स एकच आहे. पण जेव्हा तो दोन फटींमधनं पाठवला तेव्हा दोन वेगवेगळ्या लाईन, म्हणजे एक गडद रंगाची लाईन आणि एक फेंट रंगाची लाईन निर्माण झाली, कारण इंटरफेरन्स, तरंगांमध्ये इंटरफेरन्स निर्माण झाला. त्यामुळं ते दोन वेगवेगळे बिंदू म्हणजे निळा रंग आणि लाल रंग एकमेकांना येऊन धडकले आणि मग अनेक लाईनी बनल्या. तसंच आपल्या एकमेकांमध्ये सुद्धा ही एंटँगलमेंट आहे. माणसा माणसामध्येही एंटँगलमेंट आहे. म्हणून एक पिक्चर होता पूर्वी, म्हणजे आता त्याला खूप वर्षापूर्वीच आहे, तो युट्यूब वरती फ्री मध्ये अवेलेबल पण आहे. एप वरती, एप म्हणजे काय, माकडाची प्रगत जात म्हणून त्या एप बद्दलचा पिक्चर होता तो. याच्या आधी मला वाटते कुठल्या तरी एका सेशन मध्ये डिस्कस केलं होतं आपण हे, की एका माकडानं कुठल्या तरी एका कुठं म्हणतात त्याला, बेटावरती काय केलं की केळ सोलून खाल्लं. जे की आधी त्या माकडांना माहिती नव्हतं कुठल्याच त्यांच्या जातीतल्या की केळ सोलून खायचं असतं म्हणून. पण एका बेटावरती त्यानं ते केळ सोलून खाल्लं एका माकडानं. तर दुसऱ्या देशातल्या दुसऱ्या बेटावरती दुसऱ्या माकडांना सुद्धा कळालं तेव्हाच की केळ सोलून खातात म्हणून. हा जो एक्सपेरिमेंट आहे तो क्वांटम एन्टँगलमेंटची खूप जास्ती जवळचा किंवा त्याला एक उदाहरण म्हणून दाखवलं जातं. तसंच माणसांमध्ये आहे. म्हणून आपली चेतना का वाढवायची, आपण का इतकं अट्टाहास करतोय म्हणा किंवा स्वतःची चेतना वाढण्यासाठी प्रयत्न करतोय. जेव्हा आपली चेतना वाढणार आहे तेव्हा आपल्या आजूबाजूच्या माणसांची सुद्धा चेतना वाढणार आहे, किंवा आपल्या बरोबर ज्यांचे परस्पर अदृश्य बंध, स्ट्रॉंग बंध ज्यांचे आहेत त्यांचीही चेतना वाढणार आहे. म्हणून जेव्हा आपण ध्यान करतोय तेव्हा आपल्याला आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये बदल दिसतोय, त्यांनी ध्यान केलं नाही तरी सुद्धा. पण त्यासाठी ध्यान म्हणजे नुसतं ध्यान नाहीये, म्हणजे अवेअरनेस मध्ये न राहता ध्यान केलं तर नाही होत बदल. अवेअरनेस मध्ये राहून केलं तर, म्हणजे ध्यान करताना अवेअरनेस मध्ये राहतोय पण इतर वेळी वागताना पण तो अवेअरनेस असला पाहिजे. 24/7 अवेअरनेस मध्ये जेव्हा राहू किंवा कृती करू आपण सजगतेमध्ये राहून, तेव्हा आपल्या चेतनेमध्ये जी काही वाढ व्हायला लागते त्याचा बदल किंवा फरक आपल्याशी कनेक्टेड असलेल्या व्यक्तींमध्ये जाणवतो. मग भलेही आपलं एखाद्या व्यक्तीबरोबर पटत नसेल, मात्र नातं काहीतरी स्ट्रॉंग आहे आपलं, ब्लड रिलेशन म्हणू आपण, तर त्याच्यामध्ये तो बदल होतोच होतो. त्यानं ध्यान नाही केलं, तो अवेअरनेस मध्ये नाही राहत असला तरी जेव्हा आपण अवेअरनेस मध्ये यायला लागतो तस तसं त्याच्यामध्येही फरक पडायला लागतो. दॅट इज कॉल्ड क्वांटम एन्टँगलमेंट. त्यालाच क्वांटम एन्टँगलमेंट असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये सोल कनेक्शन, जे की आता मी तेच उदाहरण दिलं की सोल कनेक्शन जे म्हणतो आपण, हा क्वांटम एन्टँगलमेंटचाच एक भाग आहे. ऍक्च्युली त्याच्यासाठी पुरावे देता येत नाहीत, मात्र निकाल म्हणतो आपण, रिझल्ट म्हणतो किंवा अनुभव म्हणतो, तो मात्र दिसतो. म्हणून क्वांटम एन्टँगलमध्ये प्रकाशाच्या वेगापेक्षाही जलद गतीनं संदेश पाठवले जातात, ज्याला आपण टेलिपॅथी म्हणतो, बरोबर. टेलिपॅथी पण क्वांटम एन्टँगलमुळेच होते. मग हे सोल कनेक्शन किंवा हे अदृश्य बंध थोडक्यात उदाहरणासाठी बघायचं झालं तर कुणाकुणात असतात, गुरु शिष्यांमध्ये असतात, भक्त आणि ईश्वरामध्ये असतात, ट्विन फ्लेम म्हणतात, किंवा सोल कनेक्शन ज्यांच्यासोबत, जसं आता सांगितलं, ज्यांच्यामध्ये सोल कनेक्शन आहे त्यांच्यामध्ये होतात. या आध्यात्मिक किंवा वैयक्तिक अनुभवांमध्ये आपल्याला ते उदाहरणानुसार दिसतात. त्याला प्रूफ म्हणून दाखवायला नाही येत आपल्याला, पण अनुभव येतात आपल्याला त्याचे. जेव्हा आपण अवेअरनेस मध्ये असतो तेव्हा हे कळतं. तर ह्या क्वांटम एन्टँगलमेंटचे प्रत्यक्ष जे एक्सपेरिमेंट केले त्याची वेगवेगळी नाव आहेत, जसं की क्वांटम क्रिप्टोग्राफी आहे, क्वांटम की डिस्ट्रीब्युशन आहे, क्वांटम नेटवर्क म्हटलं जातं, आणि सगळ्यात महत्वाचं क्वांटम कम्प्युटिंग. आता मगाशी जे उदाहरण दिलं, कुणाचं नाणं, 1 रुपयाचा कॉईन घेतला, छापा की काटा, जर दोन नाणी एकाच धातूपासून बनलेत, बरोबर,
म्हणजे त्यांच्यामध्ये एंटँगलमेंट आहे, क्वांटम एंटँगलमेंट. सेम कणांपासून बनलेत ते, बरोबर, त्याच्यामध्ये अदृश्य बंध आहे. त्यामुळे ती दोन नाण्यांपैकी एक नाणं भारतात आणि एक बाहेरच्या देशात पाठवलं, जर या देशातल्या आपल्या भारतातल्या नाण्यामध्ये जर छापा आला तर बाहेरच्या देशातल्या नाण्यामध्ये काटा हा असणारच आहे, त्याला वेगळा काही प्रयोग करायची गरजच नाही आणि 100% ते उत्तर बरोबर येणारच आहे. का येणार आहे त्याच्यासाठीचे व्हिडिओ आहेत, ते आपण आता बघूयात. तर त्याआधी मी रेकॉर्डिंग बंद करते. तर बघितलं आपण की हे शोरिंगर कॅट एक्सपेरिमेंट काय आहे, की एका बॉक्समध्ये त्या मांजराला ठेवलंय, त्याला कंडिशन आहेत. तर जेव्हा तो बॉक्स आपण नंतर उघडून बघू, तेव्हा एकतर ते मांजर जिवंत मरेल किंवा मेलेलं मिळेल. दोन्ही एका वेळी होणं शक्यच नाहीये, बरोबर. पण क्वांटम फिजिक्स जे आहे ते कॉमन सेन्सचे आधारित नाही आहे म्हणून सांगितले. तिथे कुठेही कॉमन सेन्सचे नियम लागू होत नाहीत. कारण की जेव्हा ती मांजर आपल्याला इथं जिवंत दिसली, तर सेम एक्सपेरिमेंट दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी चालू असेल आणि तिथं ती मांजर मेलेली असते. हे क्वांटम फिजिक्स सांगते, मी नाही. तर अशा पद्धतीनं शोरिंगरनं ही एक्सपेरिमेंट केली, जे की ह्याच्या आधी थॉमस यंगनी किंवा या डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण सुपर पोझिशन बघितली, बरोबर. ज्याच्यामध्ये काय बघितलं आपण, जे काही वेव किंवा जो काही सोर्स आहे तो कण रूपातही वागू शकतो किंवा तरंग रूपातही वागू शकतो, जो सूक्ष्म कण आहे तो, बरोबर, किंवा लाईट आहे ते. मात्र इथं तसं नाहीये. इथं काय झालंय, एकतर ती मांजर जी होती तर मेलेली तर मिळेल, नाही तर जिवंत तरी मिळेल. म्हणजेच काय, ऑब्झर्वर इफेक्ट जेव्हा येतो, तसं बघितलं पॉसिबिलिटी दोन्ही आहेत, प्रोबॅबिलिटी दोन्ही आहेत. जोपर्यंत तो बॉक्स बंद आहे तोपर्यंत दोन्हीपैकी काहीही असू शकतं, दोन्ही प्रोबॅबिलिटी. मात्र जेव्हा बॉक्स आपण उघडतो तेव्हा एक त्या दोन्हीपैकी एकच काहीतरी असेल आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या युनिव्हर्समध्ये किंवा दुसऱ्या कुठेतरी घडत असते सेम वेळी. सेम गोष्ट म्हणजे सेम म्हणजे त्याच्या अपोजिट गोष्ट. मग क्वांटम एन्टँगलमेंटमध्ये काय सांगायचं आहे त्यांना, की आपण लोहचुंबक बघतो, बरोबर. नॉर्थ आणि साऊथ पोल असतो, दक्षिण आणि उत्तर ध्रुव म्हणतो आपण, बरोबर. तर जेव्हा दोन लोहचुंबक असतात ते जवळ आणले आणि एकाच्या टोकावरती साऊथ असेल आणि एकाच्या टोकावरती नॉर्थ असेल, तर दोन्ही एकदम घट्ट चिपकले जातात एकमेकांना, बरोबर, चिकटतात ते. पण तेच जर दोन्ही साऊथ पोल एकत्र आणले तर ते जितक्या लांब जाता येईल त्यांना तेवढ्या लांब जातात. फोर्सफुली ते एकमेकांना इतकी अपोजिट फोर्स लावतात की ते आपण कितीही फोर्सफुली त्यांना जवळ आणायचा प्रयत्न केला तरी ते येत नाहीत. तसं ह्याच्यामध्ये ही एक्सपेरिमेंट सांगितली आहे क्वांटम एन्टँगलमेंटमध्ये, की जर एक पार्टिकल इथं आहे तो क्लॉकवाईज फिरत असेल, तर दुसरा त्याच्याशी संबंधित असलेला पार्टिकल तिकडे अँटी क्लॉकवाईज फिरत असणारच आहे. तो तिकडे क्लॉकवाईज फिरूच शकणार नाही, कारण तो ऑलरेडी इथं क्लॉकवाईज फिरतोय, म्हणून तो तिकडे अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. ही सायंटिफिक थेअरी त्यांनी खूप जास्ती अभ्यास करून प्रूव्ह केली किंवा शोधून काढली. म्हणून त्या मांजराचं एक्सपेरिमेंट का फेमस आहे, शोरिंगर कॅट एक्सपेरिमेंट म्हणून. एकतर ते मांजर आपण बॉक्स उघडल्यावर जिवंत असेल किंवा मेलेलं असेल. मग जेव्हा जर ते आपल्या इथलं मांजर बॉक्स मधलं उघडल्यानंतर जिवंत असेल, तर ते पॅरलल युनिव्हर्समध्ये मेलेलं असणार आहे बॉक्समध्ये. तसंच आणखीन एक आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण आहे. समजा आपण बाहेरून काहीतरी खायला घेतो ना, जनरली पार्सल घेऊन येतो. तर दोन गोष्टी पार्सल घेतल्या, समजा एका बॉक्समध्ये सामोसा घेतला आणि एका बॉक्समध्ये पॅटीस घेतलं. दोन्ही पार्सल घेतले आणि आपण घरी आलो आणि जर ते बॉक्स न उघडता आपल्याला विचारलं की यातल्या कुठल्या बॉक्समध्ये सामोसा आणि कुठल्या बॉक्समध्ये पॅटीस आहे, आपण सांगू शकत नाही. मात्र एक बॉक्स उघडला आणि त्यात जर सामोसा दिसला आपल्याला, तर आपण 100% खात्रीने सांगतोय की दुसऱ्या बॉक्समध्ये पॅटीसच असणार आहे, तिथं सामोसा नसणार आहे, बरोबर. कारण तिथं दोनच पॉसिबिलिटी आहेत, एकतर सामोसा असेल किंवा पॅटीस असेल. याला क्वांटम एन्टँगलमेंट म्हणतात. म्हणजे हे रोजच्या आयुष्यातलं उदाहरण आहे, ते तंतोतंत नाही जुळत, फक्त समजण्यासाठी दिलंय. तसंच
हेड आणि टेल किंवा छापा आणि काटा कॉइन जो आपला मगाशी म्हटलं जो एकाच मेटल पासून एकाच सोर्स पासून बनलाय आणि तो इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे तर त्यांच्यामधली जी एन्टँगलमेंट आहे ती तशी आहे. तर हे मेसेजचं देवाणघेवाण जे आहे क्वांटम एन्टँगलमेंट मध्ये ते अशा पद्धतीनं होतं. तर आपण हम्म, हा तर थोडक्यात काय सांगायचं आहे की जेव्हा एकच मिनिट. येस. जेव्हा दोन कण एकमेकांशी जोडलेले असतात परस्पर संबंध असतो त्यांच्यामध्ये तेव्हा एकाची स्थिती बदलली तर दुसऱ्याची स्थिती लगेच बदलते. मग ते कितीही दूर असले तरी हीच घटना म्हणजे क्वांटम एन्टँगलमेंट आहे. मग दोन कणांमधला जो परस्परचा संबंध आहे स्टेट आहे तो कशामुळे आहे कारण ते जोडलेले आहेत म्हणून. मग एका कणाचं मोजमाप केल्यावर दुसऱ्या कणाचं मोजमाप करायची गरज नाही आहे. न मोजमाप करता आपल्याला कळणार आहे तिथं काय असणार आहे ते. ते अंतर कितीही असलं किती हजारो किलोमीटर असलं दुसऱ्या परग्रहावर जरी असलं तरी. म्हणून मग आईन्स्टाईननं हे न पटण्यासारखं होतं म्हणून त्याला स्पुकी ऍक्शन ऍट अ डिस्टन्स म्हटलंय. हे आपण मगाशी बघितलंय आणि ही टेक्नॉलॉजी आत्ता कार्यरत आहे आपल्याकडे खूप साऱ्या ठिकाणी ज्याला क्वांटम क्रिप्टोग्राफी म्हणतात किंवा व्हॉट्सअपमध्ये मेसेज इन्क्रिप्शन म्हणून एक ऑप्शन येतो बघा. काही काही जणांचे मेसेज आपल्याला दिसत नाही फक्त तो मेसेज येतो. इन्क्रिप्शन म्हणजे सिक्युरिटी असते त्याच्यामध्ये की दोन व्यक्तींना म्हणजे आपण जे पाठवलंय ते त्याच व्यक्तीला फक्त कळू दे. त्या दोन व्यक्ती सोडून अजून तिसऱ्या व्यक्तीला नाही कळलं पाहिजे म्हणून एक सिक्युरिटी व्हॉट्सअपने निर्माण केली आहे. त्याच्यामध्ये हे क्वांटम एन्टँगलमेंट कन्सेप्ट वापरलेली आहे. मग क्वांटम एन्टँगलमेंटचं तत्व आपण बघितलं की एकमेकांशी जोडलेलं असतील परस्पर संबंध असतील त्यांच्यामध्ये हे आपल्याला दिसतं. येस. तर आपण कॅट एक्सपेरिमेंट बघितला. आणखीन एक आहे जो की मोठा आहे खूप व्हिडिओ ज्याच्यामध्ये सायंटिफिकली पुन्हा हेच सांगितलंय. तर जर हवं असेल तर तुम्ही ग्रुपवर टाका मी तुम्हाला म्हणजे पाहिजे आहे म्हणून. तर मी तुम्हाला ते आपल्या डिस्कशन ग्रुपमध्ये शेअर करेन. त्याच्यानंतर ना आपल्याला कन्सेप्ट बघायची आहे ती आहे एकच मिनिट. आपल्याला ती बघायची आहे ती कुठली आहे क्वांटम जम्प किंवा त्याला दुसरं नाव आहे क्वांटम लीप सुद्धा म्हटलं जातं. तर ते म्हणजे काय आहे ते आता आपण बघणार आहोत. तर क्वांटम जम्प म्हणजे काय मला वाटतं एन्टँगलमेंट बद्दल कळालं असेल सगळ्यांना की आतापर्यंत आपण कसं काय एक कणावर दुसऱ्या कणाचा परिणाम होतो. तर हे इलेक्ट्रॉनचे जे गुणधर्म बघितले गेले त्याच्यावरून ते सायंटिस्टनी प्रूव्ह करून किंवा त्याचा अभ्यास करून सांगितले. तर क्वांटम जम्प म्हणजे काय जर सायन्स फील्डमधले फिजिक्स शिकलेले कोणी असतील तर त्यांना आठवत असेल तर कॉलेजमध्ये असताना ना सर्कल दाखवायचे दोन मध्ये न्यूक्लियस किंवा केंद्रबिंदू असायचा आणि त्या बिंदूच्या सभोवताली एक वर्तुळ असायचं. एक नाही दोन तीन वर्तुळ असायचे एका बाहेर एक एका बाहेर एक. आणि समजा आपला केंद्रबिंदू मध्ये आहे त्याच्यानंतरचा येणारा पहिला जो वर्तुळ आहे त्याच्यावर जर इलेक्ट्रॉन असेल इलेक्ट्रॉनचा कण असेल तर त्याला एखादी ऊर्जा दिली गेली तर तो कण आहे तो डायरेक्ट दुसऱ्या वर्तुळावर जायचा आणि परत तिथे फिरायचा. परत त्याला ऊर्जा दिली गेली की परत तो दुसऱ्या वर्तुळावरनं तिसऱ्या वर्तुळावर शिफ्ट व्हायचा आणि तिथं गोल फिरायचा. मग हे जे काय होतंय पहिल्या लाईनवरनं दुसऱ्या लाईनवर म्हणजे पहिल्या वर्तुळावरनं दुसऱ्या वर्तुळावरती जम्प करणं इलेक्ट्रॉनचं त्याला क्वांटम जम्प म्हणतात. का क्वांटम जम्प म्हणतात कारण की दोन वर्तुळ जी आहेत त्याच्यामध्ये पण रिकामी जागा आहे. मग त्याला ऊर्जा दिल्यावर त्या दोन वर्तुळांच्या लाईनवर न जाता पहिल्या वर्तुळावरनं दुसऱ्या वर्तुळावर शिफ्ट होण्याच्या मधली जी जागा आहे तिथं पण तर तो कण जाऊ शकत होता पण तो तिथे जात नाही. जसं काल उदाहरण दिलं होतं की पायऱ्या आपण चढत असतो जिन्याच्या आणि समजा 15 पायऱ्या आहेत आणि त्यातल्या एका मधल्या तुम्ही पायरीवर कुठेतरी आहात म्हणजे दोन पायऱ्यांच्या मध्ये तुमचा पाय आहे म्हणजे 4 पायऱ्या चढल्या आणि पाचवी पायरी चौथी आणि पाचव्या पायरीच्या मध्ये पाय आणि मी तुम्हाला फोन केला की तुम्ही कोणत्या पायरीवर आहे तर तुम्ही काय सांगाल की पाचव्या किंवा चौथ्या दोन्हीपैकी एक काय ते सांगाल. 4.5 पायऱ्या आहेत असं सांगणार नाही ना आपण. तीच कन्सेप्ट म्हणजे क्वांटम जम्प आहे. मग ह्या क्वांटम जम्पला नियम आहेत म्हणजे ते पुन्हा क्वांटम फिजिक्सचे नियम
की क्वांटम जम्प म्हणजे काय, अणुतले इलेक्ट्रॉन जे आहेत ते अचानक एका ऊर्जा स्तरावरनं दुसऱ्या ऊर्जा स्तरावर उडी मारतात. आणि हे जे परिवर्तनाचा क्षणार्धात घडणं जे आहे त्यामध्ये कुठेच मधला टप्पा नसतो. जसं की सांगितलं की दोन वर्तुळ आहेत, तर पहिल्या वर्तुळावरनं दुसऱ्या वर्तुळावर जातो, मध्ये जागा आहे तिथे ते काही नाही करत, मधला टप्पाच नसतो इथे. जसे की एका पायरीवरनं दुसऱ्या पायरीवर आपण जात असताना पहिली पायरी आणि दुसरी पायरी म्हणतो, मधली अर्धी काय जो काही मधला गॅप आहे त्याला कन्सिडरच केलं जात नाही. मग पहिल्या पायरीवर दुसऱ्या पायरीवर जाणं यालाच क्वांटम जम्प म्हणतात. ते त्यांनी इलेक्ट्रॉनच्या रूपात प्रयोग करून सिद्ध केलं. मग जेव्हा एखाद्या अणुतले इलेक्ट्रॉन बाहेरून ऊर्जा, म्हणजे जसं मगाशी सांगितलं उदाहरण फिजिक्समध्ये, खूपदा ती एक्सपेरिमेंट आपण शिकलोय, म्हणजे ज्यांनी फिजिक्स शिकले त्यांना कॉलेजमध्ये ती फळ्यावरती काढून दाखवली असेल इलेक्ट्रॉन आणि ह्याची केंद्रकाची वगैरे. तर त्याला ऊर्जा मिळते तेव्हा ती जंप जी मारतो त्याला क्वांटम जंप किंवा क्वांटम लीप असं म्हणतात. तर मग आता क्वांटम जंप आपल्या आयुष्यामध्ये, ऍक्च्युअल आयुष्यामध्ये कशी काय उपयोगाला येते बरं? म्हणजे कोणी सांगू शकेल का क्वांटम जंप कशी घेतो आपण? किंवा म्हणजे अनम्यूट करून सांगू शकता तुम्ही, कोणाला सांगता येत असेल तर. कोणी सांगू शकेल का की क्वांटम जंप कशी काम करते? काही उदाहरण देता येईल का? मॅडम, हा. मी व्हिडिओमध्ये पाहिलं की क्वांटम जंप ऍक्च्युली ते इंग्लिश पिक्चर मध्ये कसं एखादा माणूस असा मेटल किंवा कशा भिंती समोर आहे आणि तो आर पार जातो त्याच्या मधनं, हम्म. त्या टाइप मध्ये काहीतरी घडतं क्वांटम जंप. ओके. ते असं असं काहीतरी ते येस, बघितलेलं येस. मी. एक तर आत्ता आपण ध्यानातला एक अनुभव घेऊ शकतो की ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग होणं, किंवा येस ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंगच म्हणू, किंवा कॉर्ड, म्हणजे आपली सिल्वर कॉर्ड कनेक्टेड असते, पण ध्यानात असा अनुभव येतो की आपण त्या शरीराच्या बाहेर आहे पण कनेक्टेड असतो. किंवा भिंतीच्या आरपार जाणं. मग हे कधी होतं, जेव्हा पार्टिकल असतो तेव्हा नाही होऊ शकत. कारण पार्टिकल कण जो असतो तेव्हा तो भिंतीला भेदून जायला पाहिजे ना, मगच जाऊ शकतो. पण जर तरंग असेल तर तो जाऊ शकतो पलीकडे. तर पुन्हा इथं ते सगळ्या जे काही कन्सेप्ट आहेत ना इथून पुढच्या, त्याचा सगळ्याचा बेस डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे, कण आणि तरंग. त्यामुळे तो विसरायचा नाही आहे. मग क्वांटम जम्पमध्ये काय होतं की ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते विशिष्ट ऊर्जा पातळीवरतीच राहू शकतात, ते मधल्या पातळीत कुठे नाही जात. तर ती जी काही स्टेट असते तिला एक्सायटेड स्टेट म्हणतात, अवस्था म्हणतात. तर मग जेव्हा त्यांच्याकडनं, त्या इलेक्ट्रॉनकडनं ऊर्जा शोषली जाते तेव्हा ते वरच्या पातळीवर जातात, आणि जेव्हा त्यांच्यातनं ऊर्जा सोडली जाते तेव्हा ते खालच्या पातळीवरती येतात. मग हे जे काही चेंजेस होतात त्याला क्वांटम जम्प म्हणतात. मग आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये क्वांटम जम्पचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एलईडी बल्ब जे आहेत आपण वापरतो, पूर्वीचे बल्ब आणि एलईडी बल्ब, त्याच्यामध्ये खूप ह्या क्वांटम जम्पचा वापर केलेला आहे, ज्याला सेमी कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्सच्या फील्डमध्ये किंवा इलेक्ट्रिकल फील्डमध्ये ते सेमी कंडक्टरच्या रूपामध्ये बघितलं जातं, किंवा त्याला ते नाव दिलं जातं. तर ही क्वांटम जंप जी आहे ती त्याचा पण एक मोठा व्हिडिओ आपल्या आध्यात्मिक जगाशी म्हणा किंवा रोजच्या आयुष्याशी रिलेटेड काय संबंध आहे त्याचा व्हिडिओ मी याचा नक्की टाकेन, क्वांटम जंपचा. पण याच्या आधीचा जर एंटेंगलमेंटचा हवा असेल तर सांगा, तरच तो टाकेन. तो पण 14-15 मिनिटाचा असा काहीतरी आहे, कारण आत्ता त्याच्यासाठी तेवढा वेळ आपल्याला देता येणार नाही म्हणून. मग क्वांटम जंप जी आहे ती कुठे वापरली आहे? MRI स्कॅन करतो, एलईडी लाईट म्हणतो त्याच्यामध्ये वापरली आहे. सौर ऊर्जेचे पॅनल जे आहेत त्याच्यामध्ये क्वांटम जंपचा उपयोग केला, किंवा क्वांटम क्रिप्टोग्राफी या कन्सेप्ट ज्या एंटँगलमेंटशी रिलेटेड आहेत. ह्या दोन्ही कन्सेप्ट एका वेळी घेण्यामागचं कारण तेच आहे, कारण त्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत म्हणून घेतलेत. तर मग हे क्वांटम जंप जे आहे त्या क्वांटम जंपचं उदाहरण द्यायचं झालं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, तर समजा आपण याच्या आधी आयुष्यात कधीच 4 वाजता उठलो नाहीये किंवा 5 वाजता उठलो नाहीये, पण म्हणजे एक प्रश्न विचारेन इथं मी, की समजा आपल्या एका निर्णयाने आपण क्वांटम जंप घेऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतंय? जे जे जागे आहेत ते उत्तर देऊ शकता. आपल्या निर्णयातनं आपली क्वांटम जंप होऊ शकते का? हो मॅडम. होऊ शकते, तर कशी होईल? कोणी सांगू शकेल? कारण आपल्या रोजच्या ग्रुपमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी करतो.
तशा. तर कशी होते क्वांटम जम्प? म्हणजे एक ठरवल्यावर मॅडम, हम्म. काय की एक्झाम्पल देऊन सांगितलं तर जास्ती कळेल. की मी दररोज 4 वाजता उठेल मग. ओके, म्हणजे ते मनाशी पक्क केल्यावर म्हणजे. मग नुसतं मनाशी पक्क केल्यावरती क्वांटम जम्प होईल का? मी पण ठरवते, नाही, मी उद्या त्याच्यावर पण देईन. सतत हे राहिल्यावर मॅडम. ऍक्च्युअल मध्ये ते केलं पाहिजे, करायला लागेल है हो, ना. तेच मॅडम. फक्त निर्णय आपण घेतला तो, ती एक एक्साइटेड स्टेट झाली. हा, क्वांटम जम्प मधलं जे मगाशी सांगितलं ते. पण हो, तो निर्णय घेतल्यानंतर ना एक दिवस आपण उठलो, मग परत दुसऱ्या दिवशी उठलो, तर आपल्या आयुष्यामध्ये किती बदल घडतो ना. जेव्हा आपण ध्यान आधी करत नव्हतो अजिबात, आणि आता आपण करायला लागलो, तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडले ते क्वांटम जम्प सारखे आहेत. पण क्वांटम जम्पची जी कन्सेप्ट सांगितली आहे सायंटिफिकली इलेक्ट्रॉनच्या बाबतीत, ती एका स्टेटवरनं दुसऱ्या स्टेटवर मधला काही स्पेसच नाही आहे तिला. आपल्या बाबतीत निर्णयावरनं इम्प्लिमेंटेशन, किंवा आपलं आधीचं आयुष्य आणि तो निर्णय घेतल्यानंतरचं आयुष्य, ह्याला जर कम्पेअर केलं तर क्वांटम जम्प म्हणू आपण. पण ते एका रात्रीत किंवा एका क्षणात नाही होत. ऍक्च्युअल प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये त्याला आपल्याला कन्सिस्टन्सी लागते, म्हणजे सातत्यपूर्ण ते करावं लागतं, तर आपण क्वांटम जम्प मधला अनुभव घेऊ शकतो. इलेक्ट्रॉनच्या रूपामध्ये ते होतं. त्याला ऊर्जा प्राप्त झाली की ते एका सर्कलवरनं दुसऱ्या सर्कलवरती जातं. पण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा क्वांटम जम्प करून घडवून आणायचे असेल, जसं की चेतनेला उच्च स्तरावरती घेऊन जायचं असेल, लोअर स्तरावरनं, कमी स्तरावरनं, तर आपल्याला आपल्या वागण्या म्हणजे एकतर पहिला निर्णय घ्यायला लागेल, काहीतरी एक डिसिजन घ्यायला लागेल चेतना वाढवण्यासाठी. येस, इंटेंट म्हणतात, संकल्प. बरोबर, संकल्प. तर काहीतरी एक संकल्प ठेवायला लागेल, आणि नुसता संकल्प ठेवून चालणार नाही, तर तो संकल्पाशी आधारित कृती करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि ती कृती केल्यावर, पहिल्यांदा कृती केल्यावर लगेच आपली चेतना हायर लेवलला जाणार आहे का? नाही, त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. एका पायरीवरनं डायरेक्ट 100व्या पायरीवर जाणार आहे का आपण? नाही, चढत गेल्या पाहिजेत, एकावरनं दुसरीवर, दुसरीवरनं तिसरीवर, चौथीवर, पाचवीवर. आणि जेव्हा आपण 100व्या पायरीवर पोहोचणार आहे, तेव्हा जर आपण मागे वळून बघितलं, पहिल्या पायरीवर असतानाचे आपण आणि आत्ता 100व्या पायरीवर असलेले आपण, यामधला जो काही बदल आहे, तो म्हणजे आपल्यासाठी क्वांटम जम्प आहे. मग ही क्वांटम जम्प शब्दशः अर्थ घेतला तर ती क्षणार्धात होणारी गोष्ट, असं इलेक्ट्रॉनच्या बाबतीत होतं. पण आपल्या आयुष्याशी या कन्सेप्टला कनेक्ट केलं तर ती मधलं जे काही प्रोसेस आहे ती घडावी लागते. ती काय एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी इंटेंट महत्वाचा आहे. इंटेंट म्हणजे काय? संकल्प महत्वाचा आहे. येस, स्वतः ठाम असणं पाहिजे, तरच ते रेग्युलर. म्हणूनच निर्णय तिथं, एक्साइटेड स्टेट महत्वाचा आहे. जसं की त्या इलेक्ट्रॉनला जेव्हा ऊर्जा दिली जाते बाहेरून आणि तो एक्साइटेड स्टेटला येतो, म्हणजेच ती ऊर्जा शोषून घेतो, तेव्हा वरच्या एक्साइटेड स्टेटला जातो. आणि जेव्हा त्याच्यातनं ऊर्जा बाहेर सोडली जाते तेव्हा तो खालच्या स्तरावरती किंवा चेतनेमध्ये असतो. तसंच आपलं पण आहे. जो काही इंटेंट, संकल्प आपण घेऊ, तो ठाम ठरवू, आणि त्याच्या जेव्हा ठाम ठरवू तेव्हाच आपण प्रॅक्टिकली करू शकतो. बरोबर. तर ते ठामपणा जो आहे, म्हणजे आपण ती ऊर्जा शोषणं आहे, आणि ती ऊर्जा आपण शोषली की आपल्याला तो एक फोर्स मिळेल, आणि मग आपण जम्प करणार आहे. म्हणजे ती इम्प्लिमेंट करून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वापर करून त्याचा आपण क्वांटम जम्प घेऊ शकणार आहे. म्हणून ध्यान करण्याआधीची 4-5 वर्षावर पूर्वीची मी आणि 4-5 वर्षानंतर ध्यान सलग करून आत्ताची मी, माझ्या चेतनेमध्ये असलेला बदल माझ्यापेक्षा चांगल्या रीतीनं कोणालाच कळणार नाही, अनुभव त्याचा. ही क्वांटम जम्प आपल्याला जास्ती कळते. म्हणून ह्या क्वांटम जम्प कन्सेप्ट, म्हणजे क्वांटम जम्पला क्वांटम लीप सुद्धा म्हणतात. लीप म्हणजे काय? काळ, काळ म्हणू आपण. जो की माझ्या बाबतीत उदाहरण दिलं तर 4-5 वर्षापूर्वीचा माझा काळ आणि आत्ताचा माझा काळ क्वांटम जम्पच्या कन्सेप्टमध्ये. तर अशा पद्धतीनं ही जी काय क्वांटम फिजिक्सच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या काम करतात. तर कोणाला काही प्रश्न असेल, शंका असेल तर विचारू शकता. तर आतापर्यंत आपण बघितलं क्वांटम फिजिक्स म्हणजे काय, डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट, इंटरफेरन्स म्हणजे काय, सुपरपोजिशन म्हणजे काय. त्याच्यानंतरनं आपण बघितलं क्वांटम एन्टँगलमेंट. क्वांटम एन्टँगलमेंट बघत असताना पॅरलल युनिव्हर्समध्ये कसं काम करतं, कारण क्वांटम एन्टँगलमेंटशी त्याचं कनेक्शन असतं म्हणून.
आणि क्वांटम एन्टँगलमेंट नंतर पॅरलल इन्व्हर्स नंतर ना आता आपण बघितलं क्वांटम जम्प म्हणजे काय. तर ह्याची आजचा जो प्रश्न आहे क्वांटम जम्पसाठी, तर क्वांटम जम्प ही जर कन्सेप्ट कळाली असेल आपल्या रोजच्या आयुष्यामधली, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण काय काय क्वांटम जम्प घेऊ शकतो ते लिहायचे. काल छान बऱ्याच जणांनी प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत, त्याला रिप्लाय सुद्धा केलाय. तर आजचा जो प्रश्न आहे क्वांटम जम्पशी रिलेटेड आहे, तो असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये जर क्वांटम जम्प घ्यायची असेल आपल्याला, तर कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये घ्यायची आणि कशी घेणार आपण ते लिहायचंय. थोडक्यात काय आपला ऊर्जा बदलाचा नियम म्हणू आपण, किंवा आपला स्टेट, आपली अवस्था, आपला काळ बदलणं आपल्याच हातात आहे, आपणच क्रिएटर आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण थांबूयात. कोणाला काही प्रश्न किंवा शंका किंवा काही असेल तर विचारू शकता. मॅडम, हा. नूतन मॅडमचा प्रश्न आहे कालच्या ह्याच्यावर की दृष्टीने ज्या वेळेला बघतो त्यावेळेला बदल का दिसतो, म्हणजे का होतो. तेच काल तर त्यांनी कळलं, म्हणूनच त्याला क्वांटम नाव दिले. जसं आज ऍक्च्युअली हा. अर्थ असा आहे त्याचा, ज्या वेळेला डोळा बघतो ना त्या डोळ्याची आकलन शक्तीच तेवढी आहे. मी हे सांगितलं होतं आधीच कन्सेप्ट ते मध्ये. मर्यादा आणि अमर्यादा म्हणूनच ना, मग क्वांटम अमर्यादित. आपल्या मेंदूवर जे काही प्रोग्राम केले त्याप्रमाणेच आपल्याला दिसणार. मी हे सांगितलं होतं, हे निळच का दिसतं, चष्मा लाल घातल्यावर लाल दिसणार आहे. त्यामुळे ज्या वेळेला डोळा बघतो त्यावेळेला जे दिसतंय त्यालाच तर चेतना शक्ती म्हणतायत. म्हणजे आकलन शक्ती, चेतनाच तशी आहे की ते तसंच दिसतं, म्हणजे कपॅसिटीच मर्यादित. नाहीये मेंदूची येस, जे काही सत्य आहे ते बघण्याची. बरोबर. आणि आज जे आज सांगितलं आता ही क्वांटम लीप किंवा मॅडम हे सगळं एक्साइटेड इलेक्ट्रॉनिक स्टेट्स वगैरे हे ना काही नवीन टर्म दिलेत का क्वांटमच्या ह्याच्यामुळे मला काही नाही, कळलं. नाही. मग तुम्ही आता क्वांटम लीप म्हणताय, ते त्याची एक्साइटेड नावं इलेक्ट्रॉन फक्त. स्टेटच आहे ना, एक्साइटेड स्टेट. हो, कारण मटेरियल सायन्स मी शिकवायची आहे ना, मग त्याच्यात हे म्हणजे क्वांटम लीप आणि क्वांटम जम्प का म्हटलं जातंय आता, का त्याच्यात तुम्ही बेल्सचा वापरताय ते? थेरम जो आता मगाशी व्हिडिओ दाखवला, त्याच्यात बेल्स थेरम म्हणून आहे, पीपीएस स्पेस टाइम अच्छा, वगैरे हे सगळं. त्याच्यानुसार हा. वापरताय. हम्म. आता हे साधे ट्यूबलाईट मध्ये पण असतं, हो, सगळ्यांना सांगते मी. हा, सगळीकडे असतं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये एलईडी. हे असतं. आणि आपल्या पिरॅमिड मध्ये हेच घडतं, लक्षात घ्या. पिरॅमिड मध्ये लाईटच्या प्रकाशापेक्षाही फास्ट फेनॉमिनन घडतात. आणि तेच सायंटिस्टला कोडं उलगडलेलं नाहीये काय होतं ते एक्झॅक्टली. पण सगळे चमत्कारच होतात त्या तिथे सुद्धा, पिरॅमिड मध्ये सुद्धा. आणि मॅडमनी जे पॅरलल युनिव्हर्स सांगितलं ना, ते सुद्धा असतं पिरॅमिड मध्ये, क्रिएट होतं. म्हणजे आपण जर शिफ्ट मारली ना पिरॅमिड मध्ये ध्यान करताना, तर त्या शिफ्ट मध्ये आपण एकमेकांना दिसणार पण नाही. कारण डोळा काय करतोय, डोळा चेतनेनुसार, त्याच्या आकलन शक्तीनुसार बघतो. त्याला जे शिकवलंय ते डोळ्याला, मेंदूवर जो प्रोग्राम केलाय तेवढंच दिसणार. आणि मग पिरॅमिड मध्ये काय होतं, पिरॅमिड मध्ये चेतना जम्प मारली जाते. म्हणजे या मानवी मेंदूच्या डोळ्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आपण जातो. म्हणून तर मग काही आपल्याला कनेक्शन्स होतात, आपल्याला गायडन्स येतो. कारण हायर आयामात गेल्यामुळे आपल्याला भराभरा डाउनलोडिंग होतं. आणि मग हे डाउनलोडिंग जसं होतं, आपल्याला कनेक्शन जसं होतं, तसंच काय होतं की दुसऱ्या लोकांच्या चेतनाच बदलतात. म्हणजे ते डोळे आपल्याला बघूच शकणार नाहीत आपण जर हायर चेतनेत गेले तर. आणि तेच सगळं आता घडणार आहे. त्यामुळं मेंदू वेडा होणार आहे, काही पण दिसणार आहे, काही पण ऐकायला येणार आहे. हे आपण बघतोय युट्यूबवर बघून. कोण जे आहेत युट्यूबवर डोकं हैराण व्हायला लागले. त्यामुळे बंद करायचंय ते सगळं, नाही तर मग काही खरं नाहीये डोक्याचं येस, हे आणि क्वांटम डोळ्याचं लीप सुद्धा. आणि क्वांटम जम्प मध्ये न्यूरोप्लास्टिसिटी चेंज, जसं की आता म्हटलं ना, संकल्प किंवा हा, ठाम ठरवतो जेव्हा आपण, तेव्हा आपल्या तो मेंदूमध्ये वापरतो पॅटर्न चेंज आपण. होतात. आपण हे सगळे फेनॉमिनन वापरतो. न्यूरोप्लास्टिसिटीने सुरुवात केली आपण, लक्षात घ्या. तुमच्या मेंदूमध्ये सगळे बदल घडवले जात आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो ना, इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. जिम मध्ये गेलो काय, नाही गेलो काय, माझं व्यायाम केल्याशिवाय वजन कमी होणार आहे, मेजरमेंट्स कमी होणार आहे, हे सगळे अनुभव मी माझ्या स्वतःवर घेऊन पाहिलेले आहेत. आणि हेच तर आपण वापरतोय, मेंदूवर घडवतोय की नाही बाबा, माझं घर झालंय, माझं घर झालंय, माझी गाडी आली. हे सगळे ब्रेन मध्ये चेंजेस घडवतोय. आता मॅडमनी हे घेतलं ना, पुढे मी ते सगळं सांगेल तुम्हाला. एकदा हे कन्सेप्ट कळले ना, मग खूप आता छान छान सगळं काही सांगता येईल.
त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की डोळा हा आहे ना, तो बघतच नाहीये खरं काय ते. ते डोळ्याला तेवढी चेतना, मेंदू, क्षमता नाहीये प्रोग्रामच घडवले नाहीत. आणि आता हेच बदलत चाललंय. वातावरणातून हेच बदलत चाललंय मेंदू मधलं. त्यामुळंच मग थोडं थोडं जे काही बदल होत आहेत ते ऍक्सेप्ट होणार नाहीत कदाचित. म्हणून भराभर आपल्याला चेंजेसला शिफ्ट व्हायचंय. जे काही कानावर पडतंय ना ते ऍक्सेप्ट करायचे येस. म्हणजेच आपल्या ज्या विश्वास आहेत ना त्या बदलायच्यात. जो बदलणार नाही ना पटापटापटा तो मागच राहणार आहे, लक्षात घ्या. या डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला ऍक्सेप्टन्स रेट खूप फास्ट करायचा आहे. म्हणून मॅडम शिकवतायत ना त्याचं एक एक वाक्य लिहून ठेवा. आणि तेच. हे समजण्यासाठी मी आधी बॅकग्राऊंड केलेली आहे तुमची, की डोळा खरं बघत नाहीये, जे आहे ते वेगळं आहे. आता मॅडमनी जे पॅरलल युनिव्हर्स सांगितलं, मांजराचं उदाहरण दिलं, तर हे जे आहे ना तसंच आपण आहोत. आता अमृता मॅडम इथे पण आहेत आणि दुसऱ्या पहिला पण आहेत, युनिव्हर्स मध्ये सुद्धा आहेत. आणि मी ही उदाहरणं तुम्हाला सगळी दिली आहे, की मंगलदेनला इंजिनियर नव्हतं व्हायचं, डॉक्टर व्हायचं होतं. तर ती दुसऱ्या पॅरलल पॅरलल युनिव्हर्स मध्ये त्याच्यात आहेत आले. डॉक्टर आहेत. आणि मला काही जण म्हणायचे आम्हाला तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये पण दिसता. म्हणजे आपले स्टेटस ज्या वेळेला एकदम सुरुवातीला आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या लोकांनी पाहिले, त्यावेळेला एक सरांचा मला मेसेज आलता, पण तुम्ही वेगळ्याच दुनियेत असता हो नेहमी, आम्हाला काही कळत नाही कुठल्या दुनियेत आहात. म्हणजे हे लक्षात घ्या, आपण आहोतच वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्स. आणि हे आपण झोपेतनं जाऊन येतो, म्हणजे तसंही आहे. आता या प्लॅनेटवर आहे तर झोपेत दुसऱ्या पॅरलल युनिव्हर्स मध्ये काहीतरी काम करून येतो. आणि मग ज्यांची चेतना हायर त्यांना समजू लागतं. मध्ये मध्ये होत होतं बघा, मी सगळ्यांना प्रश्न विचारले तर ते आठवतं. चेतना जर वाढलेली असेल तर ते आठवतं. आणि म्हणूनच मरणच नाहीये. अजून आजच्या मॅडमच्या ह्याच्यातनं एक लक्षात घ्या, मॅडमने जे सांगितलं, मांजर मेलेली पण दिसतीये, जिवंत पण दिसतीये. म्हणजेच हे सगळी वाक्य महत्वाची लिहून ठेवा बरं का. मग आपलं मरणच आपल्याला दिसतंय, किंवा कोणी घरातलं मेलं समजा, किंवा बाहेरचं मेलं, तो नसतोच मरत हो, तो जिवंतच असतो. हे कळून घ्या. हे महत्वाचं सारले आज. मरण नसतंही, असतं असतं कोणाला. समजा एखादी बॉडी आहे, आपण सगळी क्रियाकर्म करतो, ते चेतनेचे खेळ आहेत हो ते सगळे. आपण आता उद्या डावलून आपण बघा बघणार त्याला. आहे ते चेतनेचे खेळ किंवा डोळ्यांचे खेळ काय आहे ते एक्सपेरिमेंट करणार आहे उद्या. उद्या टाइम आणि स्पेस रिलेटेड आहे. हा, पण हे लक्षात नक्की. ठेवा, हा. सार काय आहेत आपल्या दुनियेत. तर कोणी मरत नसतं, कोणी जगत नसतं, कोणी जन्म घेत नसतं, कोणाचे बर्थडे होत नसतात. आपल्याला ते सगळे चेतनेचे खेळ आहेत. वाढतोय, चला हे मनाचे डाव रंगले, चला ही बर्थडे, ती बर्थडे पण नाहीये, टाइम पण नाहीये, वर्ष पण नाहीये, दिवस पण नाहीये, 12 वाजलेले पण नाहीत आणि 4 वाजलेले पण नाहीत. सगळे चेतनेचेच खेळ आहेत. हे जर कळायला लागलं ना तर खूप आपल्या मनाची तयारी होईल, सगळं पुढे येणारे, दिसणारे, कळणारे ते आकलन करायला. तर हे सार महत्वाचे लिहून ठेवा. आणि हे मॅडम खूप सुंदर सांगतायत. तर ते तुम्हाला जास्त लवकर कळतंय व्हिडिओच्या स्वरूपातून. मॅडम टाका ते दोन्ही व्हिडिओ, काही हा, हरकत नाहीये. चालेल. कारण कसं आहे की आता व्हिज्युअल्स बघणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यांना मी एक सांगते, ह्याला रिलेटेड जर काही तुम्हाला आता एआय चे व्हिडिओ मिळाले व्हिज्युअलाइज करायला, तर जरूर तुम्ही मला पाठवून मग पाठवा, नाही तर मग काही पण पाठवायला लागाल. हे जे कन्सेप्ट आहे त्याचे जर एआय निर्मित व्हिज्युअलायझेशन करायला सोपे जातील असे जर व्हिडिओ मिळाले तर मला पाठवायचा वाटला तर मी पाठवेल. आणि ह्या खूप सुंदर गोष्टी आता या प्रोग्राम मधनं कळणार आहेत, की पुढचं सगळ्या गोष्टी घ्यायला हे सगळं आपण वापरत आहोत, लक्षात घ्या. आता ते तुम्हाला येस, समजत ऑलरेडी नाही. वापरतोय आपण हे सगळं. हा, न्यूरो. आणि म्हणूनच मला सांगायचं, आपण जे टेक्निक करतोय ना ते आपल्या ब्रेन मध्ये बदल घडवतायत, आपल्या ब्रेन सेल्स मध्ये घडवतायत कनेक्शन. म्हणजेच ब्रह्मांडात बदल घडवतायत. म्हणजेच आपण आपला इथे क्रिएटर रोल करायला आलोय. कारण फक्त मानवाजवळच ही शक्ती आहे. जे काही व्हिज्युअलाइज आपण करतो ते व्हिज्युअलाइज करून आपण निर्माण जे करत आहोत, ती शक्ती फक्त मानवी चेतनेच्या माध्यमात आहे. त्यामुळे मानवच हे सगळं युनिव्हर्सचं परिवर्तन घडवून आणतो, जे आपण आपल्या ग्रुपद्वारे करत आहोत, सामूहिक चेतनेद्वारे करत आहोत.
म्हणून आता जे ध्यान घेणार आहेत कोऑर्डिनेटर, त्यांनी सामूहिक चेतना प्रत्येक ध्यानातून खूप महत्वाची वाक्य घेऊन, मॅडमने हा जो प्रोग्राम घेतलाय त्याच्याही रिलेटेड वाक्य लिहा तुम्ही. काय काय वाटतं तुम्हाला, हे सगळं आपण ध्यानातून बघत राहायचं आहे. म्हणजे खरोखर एक क्वांटम लीप करत करत प्रत्येक ध्यानातून आपली एक मेगा जंप झाली पाहिजे, चेतनेची शिफ्ट झाली पाहिजे. म्हणजेच आता हे जे मॅडमने सांगितलं की तुम्ही काहीतरी उदाहरण दिलं ना चेतनेचं, आपण जसं संकल्प लिहितो हम्म. तसंच आपण हे करून ब्रह्मांडात बदल घडवायचे आहेत. जास्तीत जास्त आपल्या संसारासाठी न बघता, आपल्या स्वतःसाठी न बघता, आपल्या युनिव्हर्स साठी आपण हा वेळ दिला पाहिजे. जिथे ज्यासाठी आपण इथे जन्माला, म्हणजे आता बघा कॉमन टर्म मध्ये जन्माला आलो आहोत म्हणावंच लागेल, जरी जन्मत नसतो तरी म्हणावंच लागेल, कारण आपण संसार मांडलाय ना, खेळ खेळतोय ना. मग त्या खेळात जरा त्या खेळात जरा ज्यासाठी उतरलंय इथं ते करूयात ना, नाही का? मग जरा बाहेर पडूयात घराच्या दुनियेतनं, नवऱ्यासाठी मुलांसाठी न मागता आपण काही ब्रह्मांडासाठी मागायला लागूयात. चला मॅडम, खूप छान झालं. कोणाला विचारायच्या शंका विचारा. नूतन मॅडम घाई असते सकाळी, पण ठीक आहे, तुम्ही ग्रुपवर सुद्धा प्रश्न विचारले तर काहीच हरकत नाहीये. हा, चालू कोणाला शकतो. विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर सांगा. कोणालाच काही बोलायचं नाहीये का? मॅडम तो इंटरफिअरन्सचा व्हिडिओ एकदा शेअर करताल का? हो, तो पाठवते मी. चालेल. आपलं थोडंसं मॅडम, अमृता द्यायचं. मॅडम, ह्याच्यावर आधारित पिक्चर जे असतील ना डब केलेले, मूवी, हा. ते पण जरा मिळाले तर पाठवा ग्रुपवर, डिस्कशन ग्रुपवर पाठवा ते. ओके. आता माझ्याकडे व्हिडिओच्या लिंक आहेत, ज्या आता कन्सेप्ट शिकवते त्या हिंदी मधल्या, त्या मी पाठवते हा. ग्रुपवरती. हो हो मूवी शोधून पाठवते. हो, मूवीज आणि बाकीच्यांनी पण ट्राय करा ना, अमृता मॅडमनीच केलं पाहिजे असं काही नाहीये. एक तर मूवी म्हणजे आहे अवेलेबल पण युट्यूब वरती फ्री, मॅट्रिक्स पॅरलल हो, युनिव्हर्स आहे. मॅट्रिक्स मागच्या वेळेला पण म्हणत होतो, बोललोत आपण. बघितलीये. पण तरी टाका आता नवीन साधकांसाठी. हे सगळे जे आहेत ना, ते मूवी इंग्लिश मूवी मध्ये येत असतात सगळे टेक्निक्स वापरून. आणि जे काही घडणार आहे ना आपल्या आजूबाजूला, ते आधीच इंग्लिश मूवी मध्ये असतं, कारण त्यांच्या चेतना खूप हायर आहेत. हो, त्यामुळे त्यांनाही ते हे असंच म्हणजे ऍक्च्युली स्वप्नांद्वारे तसं किंवा असं मिळालं. म्हणण्याच्या ऐवजी, मॅडम तसं म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणेल आता की ते क्रिएट करत आहेत. हा, म्हणजे हे जे कोणी इनोव्हेटिव्ह कल्पना आणतात ना, ते क्रिएट करतायत. म्हणूनच आपण सुंदर सुंदर कल्पनेच्या जगात वावरायचंय. आपण जे आता पण झोके जे घ्यायचं म्हणतो आजूबाजूचं ना आहे मी. ना मॅडम, आपण आता हा. म्हणजे प्रिकॉशन घ्यायला सांगितली किंवा काय पुढे होणार आहे हम्म. ते, हम्म. त्याच्याशी रिलेटेड पण 40-50 वर्षापूर्वी 3-4 पिक्चर आले. हो फक्त ते हो. पिक्चर आहेत ते पब्लिश होऊ नाही दिले, आणि मग त्याचं मग त्या लोकांनी ज्यांनी निर्माण केले होते त्यांनी मग ते युट्यूबवर छोट्या छोट्या क्लिपच्या स्वरूपात टाकले. असं आहे, फक्त ते शोधायला लागणार आहेत, काय नावाने टाकलेत ते बघायला लागेल. हा, नाही आहेत ते ते. टाकून द्या डिस्कशन ग्रुपवर, कारण कसं आहे ना, हम्म. आपणच हे सगळे क्रिएट करतोय. जे युट्यूबर आहेत ना, कोणी पुराला खोटे व्हिडिओ चाललेत हो. बघा AI वापरून. इकडे हे झालं, तिकडे ते झालं, भूकंप झाला, पूर झाला, गेलं जळालं, ते सगळे क्रिएट करतायत. आता हे युट्यूबच्या दुनियेतून क्रिएशन चाललेलं आहे माहिती. म्हणजे ते काय खोटं बोलतायत, आपण आपल्या लँग्वेज मध्ये म्हणणार काय खोट्या बातम्या आहेत, खोट्या बातम्या आहेत. हो, पण ते सगळं पूर क्रिएट करतायत, ते सगळं भूकंप. म्हणून जे जे काय म्हटलं जात होतं ते ते सगळं खरं होत चाललंय, हो की नाही मॅडम? हो, आपण जे 3 वर्षापासून सुरुवात केली बोलायला लागलो ते सगळंच होत चाललंय. सगळं हा ना. कारण ते बोलून बोलून बोलूनच क्रिएशन होत म्हणजे चाललंय. आता तर एवढी जास्त एनर्जी आहे की वर्ष पण नाही लागत बोलल्याबरोबर घडायला लागले असं. फास्ट होतंय आपल्या ह्याच्यात सुद्धा. बघा ना, आपण जे बोलतोय ते होतंय. हो, काही चुकून बोललो तरी होतं. ठीक आहे, म्हणून चला. अवेअरनेस खूप महत्वाचा आहे, हो. इंटेंट महत्वाचा आहे. येस, अंजली मॅडम बोलायचे. मॅम, तुम्ही काल म्हणाले की इंडियन लोक म्हणजे त्यांचा डेटा जास्त घेत आहे. तुम्ही म्हणाले की इंडियन लोक जास्त इंटेलिजंट आहे, म्हणजे कशावरून? एक मी मिनिट. सांगते. एक आधी मी मिनिट सांगते बंद मॅडम, मग करू का तुम्ही सांगा. रेकॉर्डिंग जरा? हा, मी आता आधी सांगते. मी हे बोलले